राम राम मंडळी, मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय. मित्रांनो, आता मी निघालोय साईडवर, पण तुम्ही इकडे बघा की पार्थवी तिचा खाऊ खातीये. तिचं खाऊन खाऊन झालेलाच आहे. आता पाणी प्यायचं काम चाललंय. पिलू मला दे, हे मला दे दे म्हणते बघा. ते हे बाहुला जो आहे ते दे म्हणते. पोट भरलं का? पिलू पोट भरलं? पोट भरलं का? काय मोबाईल नाही मिळणार तुला? चला आता आपण जाऊया. आपल्याला पहिला ग्राइंडर घ्यायचं दुकानातून आणि ओमप्रकाशला द्यायचा आहे. आता साडीवरती सायमनला ग्राइंडर वगैरे दिलेलं आहे आणि त्याला ग्राइंडिंग मारायला सांगितलंय. चला आता आपण निघूया. मला थोडस घरी जायचंय. आपला ब्लॉग बी एडिट करायचा आहे आणि घरी जाऊन नाश्ता पण करायचा आहे. दूध घेऊन आलं तिथं गर्दी होती त्यामुळे काही ब्लॉग बनवलाय. चला आता नाश्ता करून घेऊया. आज नाश्त्याला आहे तो उपीट आणि नंतर चहा घेऊया. चला आवरून आपलं ब्लॉग एडिट पहिला करूया आणि नंतर मग पुढची कामं करूया. मित्रांनो, पार्थवी चालली आता बाहेर फिरायला. हे बघा, पिलू बाय, पिलू बाय, पिलू काय बाय करा ना. ए पिलू बाय. हे बघा पार्थवी चालली. पिल्लू डोर बघ. टाटा बाबू बाय. ए मित्रांनो, आता घरी ब्लॉग एडिट करत बसलोय. हे बघा, मम्मीने चहा दिलाय बनवून. मला जरा चहा पी आणि इथलं जरा थोडस काम करू लाग मला. त्याला चहा घेतो, आपला ब्लॉग एडिट करतो, थोडं काम पण करतो आणि आपल्याला साईड पर जायचंय. चला मित्रांनो, आता ब्लॉग एडिट करून निघालोय. अपलोड पण केलेला आहे. आज ब्लॉग अपलोड करायला खूप वेळ गेला. त्या वाजले दुपारचे 2:30. चला साईडवर जाऊया. सकाळी गेलतो तर जाऊन चक्कर मारून या, काय चाललंय काय नाही बघूया. मित्रांनो, आता साईडवर पोहोचलोय. आपलं ग्राइंडर मारायचं काम चालू आहे. खाली 2 बाथरूम ग्राइंडर मारून झालेले. आता ह्या साईडला चालू आहे, बघू शकता तुम्ही. मित्रांनो, आता मी चालू आहे घरी. ना मोबाईल चार्जिंग करी, त्याला चार्जिंग लावून थोडा आराम करू, कारण ग्राइंडिंगचं काम चाललंय त्यामुळे आपण थोडासा निवांत पर्यंत. चला आता जाऊया. आता घरी आहे, बघू शकता तुम्ही. साफसफाई करायला काढले. हा बेड हलवलाय. आपण बेड हलवाय सगळं साफ करून घ्यावं म्हटलं. काय की पार्थवी आता फिरते, रांगते, तर तिच्या हाताला काही लहान काही हातात येऊ नये, त्यामुळे सारखं साफ करणं गरजेचं आहे. कारण लहान पोरांना घाणीपासून दूर ठेवणं जेवढं शक्य होईल तेवढं आपण केलं पाहिजे. आता ही खिडकीत ती असते म्हणून खिडकी पहिली साफ करून घेतली. हे बघा, इकडं डोळ काढून घेतले. चला आता सगळं साफ करून घेतो मी. मित्रांनो, ही रूम आवरून झाली. तुम्हाला फायनल झाल्यावर दाखवतो. आता आपल्याला ही रूम पण पूर्णपणे आवरून घ्यायची, साफ करून घ्यायची. चला साफ करून घेतो मी आणि तुम्हाला फायनल झाल्यावर दाखव. मित्रांनो, आता मी चाललोय बाहेर. मम्मी, मला चहा बनव ना. हा बनवते. भांडे राहिले थोडी बनवते. मी जाऊन येऊ का बाहेर? 5 मिनिटं बनवते. ठीक आहे, जाऊन येतो नाही. चला आपण जाऊन येऊया. ते काम आहे ते करूया पटकन. मित्रांनो, इकडची रूम पुसून झाली भैयाची. माझी आधीच पुसून घेतली होती, मी तुम्हाला दाखवतो. मम्मी चहा बोयला बोलवते आपल्याला. चला आपण चहा घेऊया. हे बघा चहा.
मी बाहेर येऊन डायरेक्ट कामाला लागलो. म्हटलं काम पहिलं करावं कारण वेळ कमी आहे. आता वाजले 5:30 सव्वा 5 झाले असतील असंच. मी मग 5ला आलो होतो. 15 मिनिटं झाले, 15-20 मिनिटं मला आता एक्झॅक्ट सांगता येणार नाही. चला चहा घेतो. कसं आहे आपलं घर पण स्वच्छ ठेवलं पाहिजे. आता मला हा ड्रेसिंग टेबल पण सॉरी हे कपाट आहे व्यवस्थितरित्या आवरून घ्यायचंय. पुस्तक वगैरे लावायची सगळं. इकडं पसारा पडलाय कपड्यांचा, हा पण आवरून घ्यायचा आहे. मम्मीनं आजींचं चाललंय तसं आवरायचं. ते आवरतील हे आणि मी आवरतो. आता आपल्या इकडे बघा मी व्यवस्थित लावून घेतलंय. पुसून वगैरे सगळं व्यवस्थित ठेवून दिला. हा आपला इकडे कॅरम ठेवलेला आहे. माझ्या बॅक साईडला ठेवणार आहे मी. सगळं आवरून घेतलेलं आहे. त्याला चहा घेतो, काम करतो. काय घेतलंय? अरे पार्थूची खेळणी होती ना ते धुतलीत. पार्थूला हेच का खेळणी आवडतात. मग ते आज घरी नाही ना, मग धुवून टाकले. नाही तर तुला ह्याचे घेतल्याशिवाय तुला झोप नाही खेळत नाही ती. मग आपलं ती गेली तर धुवून टाकले, आपल्या पटकीनं धुवून टाकले. सगळं आवरून झालेले आता. हे बघा तुम्ही, मी सगळं व्यवस्थित पुसून वगैरे घेतलंय. आरशे वगैरे ते थोडे डाग आहेत, त्याला तर पेपर आणून पुसणार आहे मी. आणि इकडचं व्यवस्थित लावून घेतलं. तुम्हाला दाखवत होता हॉलमध्ये, हॉल आवरलेला मी. मित्रांनो बेडशीट वगैरे बदलून पूर्ण अख्खा हॉल साफ केला. तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये बघितल्याच आहे. मम्मीला आता सोडायचंय स्वामी समर्थांच्या मंदिरात. तर मम्मी पूजा करते. अरे पार्थवी आली हे बघा. पिल्लू, हे पिल्लू, पिल्लू काय हे करा ना. चला मित्रांनो, आता दत्त मंदिरात आलोय दर्शन करायला. तुम्ही बघू शकता माझ्या मागे कीर्तन चालले. मित्रांनो मी आता आलोय प्रशांत शेटकडे. आपले तुम्हाला दाखवतो. काय ही वायर घ्यायला आलोय, कारण आपल्याला दुसऱ्या सिलेंडरला वायर पाहिजे होती, त्यामुळे घ्यायसाठी आलेलो आहे. बोला शेटजी काय तर. आता ही वायर घेऊन जायचंय, पण दुधा साहेब म्हणले तुम्ही आमच्याकडे राहा बसा, जात नाहीत आपलं येत नाहीत लवकर तुम्ही. ठीक आहे तुमची इथं बसतो थोडा वेळ. मित्रांनो मी घरी येऊन थोडं माझं काम केलंय. सगळं आवरून वगैरे घेतलेलं तर होतच ऑलरेडी. हे बघा मी ताणून ठेवले ते वायरी वगैरे. चला आता जेवू. मित्रांनो हे बघा पार्थवी उभा राहण्याचा प्रयत्न करते. तुम्ही बघा हळूच. अरे बसली परत. आता उभा राहिले होते बघा, उभं राहिलंच. अरे पिल्लू इकडे बघ. चला तिला बसू द्या, आपण जेवण करून देऊया. मित्रांनो आता वाजले सकाळचे 7, साईडवर आलोय. चला आजचा व्लॉग इथे संपवतो. माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनल नवीन असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.